नाही नाही, मी मगाशी बोलले आणि मी फार बोलावं तीही जागा नाही. मला तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचंय की माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची कंपनी उत्तम काम करते आणि हे तुमच्या स्टाफच्या वागण्या बोलण्यातनं मला जाणवलं. मुळात म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट लॉन्च करताना फक्त मार्केटचा विचार करत नाही आहात, तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करताय आणि ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मला खूप आनंद आहे, आजही आपल्या समाजात ज्या विषयावर बोलायला फार उत्सुक नसतो त्याची तुम्ही जाणीव करून देताय. त्याच्याबद्दल तुम्हाला सोल्युशन्स काढायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध करून देताय. कारण आजही स्त्रीच्या प्रकृतीवर पैसे खर्च करणे हे काही जणांना न रुचणारं, न पटणारं किंवा माहितीच नाहीये. त्यामुळे अमृतधारा या प्रोडक्टचा भाग व्हायला आम्हाला नक्की आवडेल. वाह. आणि हो, अजून एक गोष्ट. शर्वरी, इकडे ये. ह्या मुलीने प्रेझेंटेशन म्हणजे नुसतं त्या प्रोडक्ट बद्दल नाही सांगितलं, तर किती डिटेल्ड अभ्यास केलाय त्याबद्दलचा. प्रत्येक प्रश्नाचं प्रॅक्टिकल सोल्युशन होतं तिच्याकडे. नुसती आकडेवारी नाही, तर त्यामागचं लॉजिक होतं. तळमळ होती, तडफदारपणा होता. तिच्यात मला आज माझीच झलक दिसली. वा. अशी माणसं कंपनीसाठी ॲसेट असतात. ऑफकोर्स. बोलण्यात हुशारच आहे ही. म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे छान छान. थँक्यू मॅम. ही ती जागा नसावी, पण तुम्ही मोठ्या आहात म्हणून. ऑल द बेस्ट. खूप प्रगती कर, खूप मोठी होशील, खूप मोठ्या पदावर जाशील. कदाचित बिझनेस वुमन म्हणून तू स्वतःचं काहीतरी सुरू करू शकशील. त्यावेळेला तुला गरज पडली तर मी नक्की तुझ्या पाठीशी उभी राहील. थँक्यू सो मच मॅम. ऑल द बेस्ट. अहिल्या, चल. हो, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आफ्टर यू. That was good. थँक्यू सर.